पोहोचण्याच्या आधी दोन्ही टीम पोहोचली होती आणि अवघ्या 15 मिनिटात आपण टॉस केला आणि 10 वाजता मॅच सुरू होतोय. या स्पर्धेने खऱ्या अर्थानं या प्रत्येक संघाने किंवा आयोजकाने याचा बोध घेणं गरजेचं आहे. प्रकाश मडवी म्हणूनच म्हटलं जातं की मी कडक नियम ठेवतो आणि शिस्तीने वागण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळेच अनेकांची मन दुखावतात. पण हे क्रिकेटसाठी फार चांगलं आहे प्रकाश संडी सर. कारण की आज जर पाहिलं तर वेळेचं बचत ही काळाची बचत मानली जातोय. कारण की दिवस जर पाहिलं तर फार कमी आहे. कारण की दिवसाचा जर पाहिलं तर 5-5:30 वाजता अंधार पडतो, त्यामुळेच वेळेवर सामना सुरू होणं गरजेचं आहे. आणि खेळाडू 10 वाजता मॅच सुरू करायला काही हरकत नाही. तुम्ही जर 9 वाजता उठला अर्धा तासात तुमचं उरकू शकतो आणि कितीही लांब असतो तरी अर्धा तासाचा प्रवास तुम्ही करू शकता. चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना CR पाटील फाउंडेशन तुर्भे वर्सेस मच्छिंद्र स्मृती दारावे. आणि मच्छिंद्र स्मृती दारावे नेहमीच हे करतं, कारण की मच्छिंद्र कैलासवासी मच्छिंद्र यांना या प्रत्येक मॅच मध्ये अगदी भावपूर्ण श्रद्धांजली देत असताना या टीमला उभं करण्यामध्ये सचिन नाईक सारख्या खेळाडूला घडवण्यामागे मच्छिंद्र यांची विशेष भूमिका होती. आणि आज ते आपल्यासोबत नाही आहेत, तर त्यांना आठवण्यासाठी हा सगळा संघ नेहमीच मैदानात उतरतो. आणि आज ग्रामीण क्रिकेटचा अगदी बलवान संघ आणि सर्वात यशस्वी संघ म्हणून मच्छिंद्र स्मृती दारावाई टीमकडे पाहिलं जातं. सँडी सर, पहिल्याच मॅच मध्ये 2 तगडी संघ एकमेकांच्या विरोधामध्ये, म्हणजेच या स्पर्धेमध्ये खेळणारे सगळे 16 संघ तगडेच आहेत. पण सुरुवातीचा आजचा मेगा संडे कशा सुरुवात झाली तर CR पाटील फाउंडेशन तुर्भे त्यांच्या विरोधामध्ये आपण मच्छिंद्र स्मृती दारावे हे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लाजबाब सामना पाहायला मिळेल. नक्कीच विघ्नेश, दोन्ही तुफानी संघ जबरदस्त संघ आहे. प्रत्येक जर विचार केला बॅटर असो, गोलंदाजी असो, फिल्डर असो, तर समतोल संघ आहे दोन्ही. एकमेकांच्या विरोधामध्ये जशा तसे उत्तर द्यायची क्षमता आहे. भावेशचा जर विचार केला तर तेवढ्याच थोडीच नवीनचा खेळ उंचावतो. आजच्या घडीला विचार केला तर हे नमित पाटील असेल, भावेश असेल, उमी किने असेल, हे मॅन ऑफ द सिरीजचं जर शर्यत असेल तर 3 नामांकित खूप आघाडीला आहेत जास्तीत जास्त. आणि आजच्या लढतीमध्ये जर आपण पाहिलं होतं भूमिपुत्र मैदान ते पर्व पहिलं नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट लीग, त्यामध्ये सेमीफायनलमध्ये 1-2 कॅप्टन आपसामध्ये लढले होते. तेव्हा मात्र जीत निश्चित झाली होती नमित पाटीलची, कारण या वॉरियर्स सारखा खेळ केला DR पाटील वॉरियर्स तुर्बे टीमने. तेव्हा मात्र MP वॉरियर्सला तिथे मात्र मात दिली होती. त्याच्या आठवणी आहेत, परंतु हा वेगळा फॉर्मॅट आहे. ती लीग होती आणि इथे जेव्हा म्हणजे मित्रमंडळ घेऊन ते साहोरच्या मॅचमध्ये निश्चित जे विघ्नेश तू म्हटलं का दोन्ही मात्र बलवान संघ आहे, एकदम ताकदवान संघ आहे. ही लढत कॉटन पाण्याची एक वेगळ्या दिशेने मात्र प्रेक्षकांच्या भेटीला जाईल, याच्याबद्दल दुमत नाहीये. बेस्ट वर्सेस बेस्ट पहिला सामना हाय व्होल्टेज CR पाटील फाउंडेशन तुर्बे वर्सेस मच्छिंद्र स्मृती दारावे. समोर जर पाहिलं तर नमित अशोक पाटील आणि त्यांच्या समेत जर पाहिलं तर रवी म्हात्रे हा खेळाडू आहे. पहिला बॉल आजच्या दिवसातला पहिलाच बॉल फ्लिक केलाय, कलाईचा उपयोग केलाय, चेंडू जातो स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये, सिंगल मिळते. अतिशय जबरदस्त नेतृत्व फटका, एकदा ऑन द टोला लागलेला बॅट. एक हीच लढत बेस्ट वर्सेस जसं म्हटलं मजा येईल मॅच मध्ये. हे पिवलचं पहिलं ओव्हर आणि दुसरा बॉल. ओ माय गॉड, व्हॉट ऑन द पिच शॉट. गुडलेनं टप्पा बॅलन्स बघितलं जर विघ्नेश पहा प्रॉपरली बॅक फ्लिक जशी प्रॉपरली मागे झालं पण ती बरोबर मागे नेली आणि एवढ्या लवकर त्याला पिक केलं. क्विक शॉट ओव्हर द वाईट इज मिड विकेट. बेहतरीन शॉट विघ्नेश. बिग पिकअप स्ट्रोक लगावला गेला, अगदी सुपर स्ट्रोक. टायमिंग किती, ज्यावेळेस बॉल बॅटवर आदळला त्यावेळेस तो स्वीट साऊंड आहे ना तो ऐकायला आला आणि फेकून दिला सीमारेषे पलीकडे. नमित पाटीलने आपले इरादे स्पष्ट केले. नमित पाटील ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये उतरतो त्यावेळेस एक इंटेंट असतो, तो म्हणजेच पॉझिटिव्ह, आणि पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करतो. त्याच्याकडे सगळ्याच धाटणीचे फटके आहेत, त्यामुळेच आक्रमकता हे प्रमुख अस्त्र आहे नमित पाटीलचं. पुढचा बॉल यावेळेस ऑन द अप, फटका हा होत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का, प्रयत्न ते केला जातोय पण इथे यश मात्र मिळत नाही. 2 धावा जरूर मिळतील. आज गोलंदाजीमध्ये थोडीशी कमकुवत असेल, कारण की मच्छिंद्र स्मृती दारावे टीमकडे 3 प्रमुख गोलंदाज नाही, सचिन नाईक नाही, धीरज भोईर नाही आणि विकी भोईर नाही, हे 3 अस्त्र आज अवेलेबल नाही आहेत.
येस नक्कीच नवतरुणांना मात्र संधी दिली जाईल असं बाबेशनं सांगितले. कारण त्याच्या वेळेला कधी ना कधी आपल्याला कारण खेळावं लागेल. कारण व्यावसायिक क्रिकेटर आहे सचिन म्हणा का धीरज म्हणा विकी म्हणा यांना बऱ्याच जास्तीत जास्त मागणीतले खेळाडू. राईट आर्म डाऊन द विकेट, पिचिंग डाऊन द लेग साईड, डाव्या इष्टीला खराब चेंडू, अतिशय तेजवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. पहिल्यांदा जर स्ट्रोक मध्ये अंत अपयश केलेलं तर विघ्नेश पाहिलं एकदम चेस इनसाइड द सर्कल सिनेमी डाऊन सिनेमी बरोबर गेले. तर मोक्याच्या क्षणी त्याने झेल का घेतला नाही हा प्रश्न कामेशने मात्र आवाज देऊन सांगितलं व्हाय नॉट ट्राय. ज्याप्रमाणे बॅटिंगमध्ये कॉलिंग करणं गरजेचं होतं त्याप्रमाणे फिल्डिंगमध्ये देखील कॉलिंग करणं गरजेचं आहे. काय घडलंय, बॅटची ठिकेच कॉट बिहाइंड, मोठी विकेट प्राप्त होत असताना नमित अशोक पाटीलला परतावा लागेल पहिल्याच ओव्हरमध्ये. धीरज आपण बघू शकला भावेश नाईकने शिकार केली आहे नमित पाटीलची आणि महत्वाची विकेट्स. नमित पाटील बॅक टू द डगआउट. विघ्नेश पाहिलं तर दोन जे व्हॅरिएशन होतं पहिलं ऑफसाईड ऑफ स्टम्पला ठेवला, त्याच्यानंतर लेग स्टम्पला पहिला चेंडू लेग स्टम्पला अगदी बुंद्यात होता तो स्वीप केला आणि त्याच्यानंतर पाहायला नमितला थोडीशी जरी शॉर्ट ऑफ चेंडू टाकल्यानंतर वेग कमी धारण केल्यानंतर तो सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. पण यावेळेला पाहायला मिळालं आणि ऑफ स्टम्पला चेंडू गुडलँडवर टप्पा ठेवताना त्याने ऑन द अप राईज केलं आणि वेग मात्र पहिल्या चेंडूत वेग जास्त होता. वेग जास्त असल्याने त्याला शॉर्ट ऑफ पूल करण्याची संधी मिळाली नाही. बॅटची कडा हीच तर असतं बेस्ट वर्षेस बस. जसं तू म्हटलं सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम, एक कधी फटका मारणार तर तसाच उत्तर देताना विकेटी काढण्याची क्षमता. दॅट इज अ गुड कॉन्टेस्ट. डेफिनेटली खूप चांगला बॉल पाहायला मिळाला. अगदी या खेळपट्टीवर पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस गुडलेन स्पॉटवर बॉल पडतो त्यावेळेस राईज होतो, त्यामुळेच हा बॉल राईज झाला, बॅटची एज घेतली आणि विकेट किपर जर पाहिलं तर विशाल भोईरने ते काम चूक बजावलं. पहिला धक्का लागतोय, इम्पॉर्टंट विकेट. नमित पाटीलची विकेट पहिल्या ओव्हरमध्ये 6 ओव्हरचा सामना आहे त्यामुळे दडपणात असेल CR पाटील फाउंडेशन. एक गडी बाद न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. ऑन साइड लावून ट्राय केलाय, अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल डीप मध्ये, क्षेत्ररक्षक कामेश नाईक वेगाने येईल, सिंगल मिळते आणि राहुल कांबळेने आपलं खातं उघडले. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. नक्कीच धावसंख्या चांगली आहे कारण 12 धावा. P1चं पहिलं षटक टाकताना स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्क एक सिंगल नाही पण दुसरा धमाका होता. नंतर चौथा चेंडू टिट फॉर टॅट, राईट आर्म डाऊन द विकेट. ओ माय गॉड, नो लुक शॉट. हो कसा पहा चेंडू थोडासा गतिमान जो ठेवला होता विकी खास करून अमितला रवीला जो चेंडू टाकताना आम गेम. व्हॉट अ लवली बॉलिंग यार. पहिला P1चा षटक कटाक्ष टाकूया 12 धावा विघ्नेश जमल्यात. एक मोठी विकेट मात्र गेले नमित पाटील. व्हेरी डेंजरस मॅन बॅक इन टू द मॅन. 5 ओव्हरचा खेळ अजून बाकी आहे. काय वाटतं पहिला ओव्हरचा खेळ संपला 12 धावा, एक बेस्ट किमती विकेट. 12 धावा या जर धावा पाहिल्या तर या 6 ओव्हरच्या मॅचमध्ये 12 धावा ही सरासरी खूप चांगली आहे आणि जमेची बाजू म्हणजे CR पाटील फाउंडेशन 12 धावा चांगले आहेत. पण एक गोष्ट आहे की नमित पाटीलची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये गेली त्यामुळेच दडपण असेल. रवी म्हात्रे देखील एक्सपिरियन्स खेळाडू आहे, NMTCA ज्या नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचा सचिव आहे. मोठी जबाबदारी आहे, एक जबाबदारी सध्याच्या घडीला ज्यांनी पार पाडली आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना रवी म्हात्रेच्या नावावर देखील अनेक मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीजची मोटर बाईक देखील त्याच्या नावावर आहे जी कराव्याच्या भूमीवर त्यांनी जिंकली होती माझे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये आणि सातत्याने त्याचा परफॉर्मन्स राहिला. नवी मुंबई प्रीमियर लीगचं जे अर्धशतक आजही मला आठवते की भूमिपुत्र मैदानावर ज्या पद्धतीने रवी म्हात्रे बरसला होता आणि ज्या वेळेस रिदममध्ये असतो ना रवी म्हात्रे त्यावेळेस मात्र तो कधीही मागे वळून पाहत नाही. त्यामुळेच राहुल कांबळे आणि रवी म्हात्रे हे यंगस्टर आणि एक्सपिरियन्स खेळाडू ही जोडी आता पार्टनरशिप करण्याची CR पाटील फाउंडेशनला गरज आहे. नक्कीच पार्टनरशिप बिल्ट पण गरजेचं आहे. दीपक ठाकूर आला लेफ्ट हँड गोलंदाज थेट सिलिमेडान होतं तर ड्राईव्ह केलं होतं. विचार केला विघ्नेश जो फलंदाज आला क्रमांक 3 वर राहुल कांबळे ॲज फिल्डर म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. पहा ॲज फिल्डर नंतर तो 1 डाऊन या सन्मानित क्रमांकावर मात्र त्याला प्रमोट केलं गेलंय. त्यासाठी किती मात्र त्यांनी मेहनत घेतली आहे. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. बॅटची कडा, आणखीन एक झटका. काय चेंडू टाकले यार. टप्पा पहिला नॅचरल आउट स्विंग, बॅटची कडा अक्रॉस द बॅट. खराब सिलेक्शन शॉट निवड होती ती फटक्यांची मी म्हणेन विघ्नेश खूप खराब होती. क्लीन बोल्ड आहे, नॉट बी अंडरस्टँड. क्लीन बोल्ड तेज तरार चेंडू. वेग एवढा होता अक्रॉस द बॅट. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. तुम्ही स्लॉक स्वीप करता तेव्हा चेंडू कुठपर्यंत पिचिंग होतं, आपली बॅट तिथपर्यंत पिच होईल का
ते नीटचं जर समजलं, ते गमक जर बॅट्समनला ओळखलं तर कदाचित बरेचसे फटके ते स्लॉकशिपचे यशस्वी होतात. पण यावेळेला चेंडू खूप आखूड होता. एकतर चेंडू उडाला नाही, तो कमरेपर्यंत येईल असं वाटलेलं होतं, पण कमरेच्या खाली राहिला आणि साफ क्लीन बोल्ड. आणि एक झटका लागला. 12 धावसंख्या, 2 गडी बाद होत आहेत. CR फाउंडेशन कुमार एलियन तुर्बे क्वार्टर फायनल मध्ये. विघ्नेश, डेफिनेटली 2 गडी बाद आणि दीपक ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर आला की दीपक ठाकूरला फारसं गोलंदाजी करायला संधी मिळत नाही. ज्यावेळेस सगळेच प्रमुख गोलंदाज असतात, पण ज्या वेळेस संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करतो. दीपक ठाकूरची स्पेल धर्मवीर आनंद चषक मला आठवते 6 बॉलमध्ये 6 धावा डिफेंड केल्या होत्या आणि कुमार 11 तुर्बे टीमच्या अगेन्स्ट हा कारनामा त्यांनी केला होता आणि फायनलमध्ये लगातार 2 वेळा हा कारनामा करण्याचा. यावेळी देखील बॅटची एज आणखीन एक विकेट होऊ शकलीच ती. 22 चूक करतोय. कॅच ड्रॉप झालीये. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना राकेश स्वतः कॅप्टन येतोय. यंगस्टर खेळाडू आहे, जबाबदारी आहे. भूषण पाटील आज अवेलेबल नाही आहे तर देखील हा संघ मैदानामध्ये खेळतोय, पण आता अडचणीमध्ये आहे. कॅप्टनला जबाबदारी आता घ्यावी लागेल, पार्टनरशिप करावी लागेल. चांगली गोलंदाजी होतीये डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 13 वर 2 गडी बाद. येस, काहीतरी वेगळं करण्याचा का 3 चेंडू एवढे सटीक टाकले होते, एकही धाव दिले होते. काल जे वेदांतने कमाल केली होती बड्डे बॉयनं, अवघी एक वाईटच्या रूपात तसं घडते. 4था चेंडू डाऊन टू लेग साइड, लेफ्ट हँड ओर द विकेट. दीपक, सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग. जर धावताना जर पाहिलं थोडं स्पष्ट नजर होते. ज्यापर्यंत धीरज रिलीज करतो ना ती सेम स्टाईल मध्ये रिलीज करताना दीपक, म्हणजे एकाचा अनुकर करा, चांगल्या गोष्टीचं नेहमी अनुकर करावं. ते अनुकर रिलीज जेव्हा करतो तर धीरज जसं आढळतो रिलीज करताना पॉपिंग करीन सेम दीपकची जी स्टाईल. लवली बॉलिंग यार. 4 चेंडू आत्तापर्यंत टाकल्यात. अवघी वाईटच्या रूपामध्ये 1 धाव दिली आहे. धावसंख्या 13 वर 2. सध्या परिस्थिती क्वार्टर फायनलची मॅच. खोलगट टप्प्याचा चेंडू सिली मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काय गोलंदाजी होते. दीपक ठाकूर पाहिलं तर कट्टर बॉलर आहे. जास्त वेग नव्हतो, पण या खेळपट्टीवर त्याची गोलंदाजीची एक वेगळी शैली पाहायला मिळते. एक वेगवान गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते आणि त्यामध्ये दोन्ही बाजूने चेंडू वळवतोय. चांगली गोलंदाजी. या ओव्हरचा शेवटचा बॉल. फटका फसला. चेंडू हवेत. विशाल भोईर इथे चूक होईल नाही होणार आणि फलंदाज बाद होत असताना खूप चांगला झेल पकडला जातो. राकेशला देखील परतावं लागेल. लगातारचे 3 धक्के. 12 वर 0 गडी बाद अशी स्थिती असताना आता 13 वर 3 गडी बाद ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मॅच मध्ये आता वेगळा ट्विस्ट. 2 ओव्हरचा केस संपला आणि या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 1 धाव खर्च केली आणि 3 गडी बाद. नारायण म्हात्रे यांचं आगमन झालंय. वेलकम सरच स्वागत आहे. नारायण म्हात्रे, आज तुम्हाला सांगायला आवडेल की 9:30 वाजता हे दोन्ही संघ उपस्थित होते. 9:15 वाजता टॉस झाला आणि 10च्या अगोदर मॅचला सुरुवात झाली. ही क्रिकेटसाठी, नवी मुंबईसाठी फार चांगली बाब आहे. सगळ्याच आयोजकांना मी विनंती करतोय की तुम्ही कडक नियम ठेवा. हे 1 वर्ष जर तुम्ही कडक नियम ठेवले ना तर दुसऱ्या वर्षी आपोआप 9:30-10 वाजता मॅचेस सुरू होतील. सँडी सर हे केलंय जय भवानी ग्रुपने. नक्कीच त्याचा सार्थक अभिमान आहे. जेवढे स्ट्रीक रोल फॉलो एखादा प्रत्येक जण आपण एकमेकाचे मित्र आहोत, पण क्रिकेट खेळताना जर मैत्री मूल्य कुठेतरी आपलं ते शिस्तपणा जर एकदम खराब होत असेल, शिस्तीला मध्ये कुठेही मात्र तिथे किंमत नसेल तर त्या दोस्ती थोडीशी लांब ठेवा. क्रिकेटमध्ये प्रत्येक जण दोस्त आहे, पण कडक नियम शिस्तीनुसार सामने झाले होते. त्या आजचा दिवस निश्चित मात्र प्रत्येक येणाऱ्या आयोजकांसाठी एक खास आदर्श असेल. ते आदर्श ठेवणारे जे दोन ग्रुप, खास करून प्रकाश मोडीचे मी आवर्जून उल्लेख करताना त्यांना धन्यवाद देतोय. दॅट अ गुड ऑर्गनायझेशन बाय जय भवानी ग्रुप, दिल्ली स्मृती चषक. विघ्नेश, कडक नियम आणि कडक बॉलिंग परफॉर्मन्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचा पहिल्या 2 ओव्हरमध्ये. 3रा ओव्हर वेगवान चेंडू डाऊन द लेग साइड. अंपायरचा इशारा तो व्हाईट बॉल. मागचं षटक सँडी सर जर पाहिलं तर ज्या पद्धतीने दीपक ठाकूरने हाताळलं, फक्त 1 धाव आणि 1 धावामध्ये तिथे धक्के दिले तब्बल 2. काय स्पेल, सुपर बॉलिंग, लाजवाब गोलंदाजी. आज प्रमुख गोलंदाज नाहीये पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील चांगला खेळ होतो धारावी टीमचा. शरापासून दूर खेळलाय. काय घडलंय, क्रीज अगदी सोडून दिला होता, स्किड झाला होता. थोडासा हाताला इंजुरी होते रवी म्हात्रेला. ऑलरेडी त्याचा हात इंजर्ड झाला होता. मागचे 2 महिने अगदी बँडेड होती, त्यामुळेच थोडासा इंजुरी होती, कारण की हाताला दुखापत झाली होती मागच्या काही 3 महिन्यापूर्वी. आणि आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये
तो रुजू झाला आणि इथे मात्र पुन्हा एकदा त्या हाताला वेदना होतात आणि जिकडे इंजुरी झाली तिकडे जर बॉल किंवा काही दुखापत होते ना त्यावेळेस फार वेदना होतात. रवी मात्र इम्पॉर्टंट खेळाडू आहे, आता भरवशाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि न्यू बॅटर रोनित अशोक पाटील आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. वेगवान गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. खराब चेंडू वाईट बॉल बऱ्याच प्रमाणामध्ये हाताळले गेलेत भावेश नाईकच्या माध्यमातून मागच्या आणि या ओव्हरमध्ये. नक्कीच कारण कुठेतरी नियंत्रण सकाळचा सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये ती हलकीची थंडी पृष्ठभाग निश्चित थोडासा ओलावा आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना भावेश आणि दीपक. भावेशाने बॉलिंग मार राईट आर्म राऊंड द विकेट ऑफ साइड ऑफ स्टंप ऑफ ड्राईव्ह दिला. लॉंगाच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात फील्ड करेल फंबलिंग केलं फंबलिंगचा पुरेपूर फायदा घेतला रवी अँड रोनित अशोक पाटीलने. काय दौड होती यार, सटीक ताळमेळ साधताना जिथे एक होता हलकीशी मात्र कामेशकडून ही गफलत झाली त्या गफलतचा पुरेपूर फायदा घेतला आणि 2 धावा कन्वर्ट करताना स्कोर जातोय CR फाउंडेशन कुमार 11 तुर्बे बॅटिंग करताना क्वार्टर फायनल मध्ये 17वर 3 गडी बादाची स्थिती आहे. टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी उतरत असताना वेगवान चेंडू इनटू द ब्लॉक होल. रवी मात्र ह्याचा नॅचरल खेळ हा अक्रॉस खेळतोय, त्यामुळेच कुठेतरी आता आपल्या स्ट्रोक मध्ये परिवर्तन करावं लागेल, त्यामुळेच मेरिटवर खेळावं लागेल. पहिलाच बॉल जो स्लॉक स्वीप करायचा होता अनइव्हन बाउन्स झाला होता आणि पहिल्याच बॉलवर अगदी अचंबित केलं होतं. बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते, एकदा मिळते एका धावाने. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18वर 3 गडी बाद. येस धावा लागतात 18वर 3. ओव्हर क्रमांक 3 अक्रॉस द बॅट अंदाधुंदी कारभार बॉल येण्याच्या अगोदर बॅट फिरवली. थोडं शॉर्ट कलेक्शन मेरिट मध्ये मात्र खेळावं लागेल. विकेट गेले 3. भूषण नाही तो दुसऱ्या बाजूला 3 कडक बॉलर नाही, विकी नाहीये, सचिन नाही आणि धीरज नाहीये, असे 3 प्रमुख. परंतु सर्व झोकला या कॅप्टनने लिडिंग मध्ये येताना. फटका चांगला यावेळेस रडार मध्ये होता, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रवी म्हात्रेचा पहिला धमाका, चिडसी मारेच्या पार षटकार. सुपर शॉट यार, किती लवकर पिक केलं. दॅट इज शॉट ऑफ जॅक ओव्हर द वाईड डीप स्क्वेअर लेग. मेरिटवर जेव्हा रवी खेळतो ना तेव्हा त्याला थांबवणं खूप मुश्किल. त्याचा जम बसला तर तो घुसून खेळतो, तसं घुसून केला आणि सरळ फेकून दिले डीप स्क्वेअर लेगच्या वरून. आला एक लाजबाग षटकार एक्सपर्ट मॅन रवी मात्रेच्या बॅटमध्ये. षटकारने CR फाउंडेशन कुमार 11 तुर्बेला पोहोचवलं 24वर. 3वर प्रगती पत्र स्वतः दुसरं ओव्हर शेवटचं कोठा ते टाकताना स्वतः कॅप्टन भावेश नाईक. आतापर्यंत पाहिले 5 चेंडू भावेशने टाकले, त्याच्यामध्ये 2 वाईट आपण पाहिलं. 24 धाबा. थोडासा आकार येत चाललेला विघ्नेश आता. डेफिनेटली आकार येतोय. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. शेवटच्या जर पाहिलं तर काय घडलंय, कॅच होते ड्रॉप. अगदी शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप झाली आणि शेवटच्या बॉलवर विकेट येईल असं वाटलं होतं, पण कॅचेस विन द मॅचेस. रवी मात्रेचा झेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 24 या आकड्यावर 3 गड्याच्या मोबदल्यात CR पाटील फाउंडेशन टीम प्रथम बॅटिंग करत असताना ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये पोहोचली आहे. चला ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये आपण गोलंदाजीचं पृथक्करण पहिल्या 3 ओव्हर कशा झाल्या. भावेश नाईकने पहिली ओव्हर हाताळली. पहिला बॉल वगळता मागच्या 2 बॉलवर मोठे फटके पाहायला मिळाले. त्यानंतर 4थ्या बॉलवर भावेश नाईकने बाद केलं नमित अशोक पाटील आणि त्यानंतर दीपक ठाकूरचा एक अप्रतिम स्पेल. त्या स्पेलमध्ये तब्बल फक्त 1 धाव खर्च केली आणि 2 गडी बाद करण्यामध्ये तो यशस्वी झाला. एक चांगला स्पेल म्हणावा लागेल पॉवर प्लेच क्रमांक 2 मध्ये. आणि मागच्या ओव्हरमध्ये भावेश नाईकने पुन्हा एकदा गोलंदाजीची धुरा सांभाळली आणि त्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावा आल्या 11 आणि सध्या जर पाहिलं तर 24वर 3 गडी बाद. CR पाटील फाउंडेशन टीम बॅटिंग करत असताना ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये. मी या स्पर्धेची चर्चा करतोय आज. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सगळ्यांच्याच पसंतीला उतरली. त्याच दरम्यान रेडिओ जॉकी प्रदीप विचारे सर, समालोचन क्षेत्रातील सम्राट म्हणून त्याला संबोधलं गेलं नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटने. आणि ज्या आवाजाची छाप गेली अनेक वर्ष तुम्हा आम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केली अशी व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. नारायण म्हात्रे सर असतील, DM भाई असतील, सगळ्यांच्याच
उपस्थितीमध्ये हा फायनलचा सामना रंगताना दिसतोय. चला बघा, या स्पर्धेचं आपण कौतुक आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं माहिती तुमच्यापर्यंत देणं गरजेचं आहे. आमचे भाऊजी, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि आमचे सर्वात लाडके मित्र, आमचे परम मित्र, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस प्रकाश मडवी सर. आम्ही 9:30 वाजता रिपोर्टिंग केलं होतं असं मला सांगितलं. पहिला बॉल कामेश नाईक. आता आज अनेक गोलंदाजांना गोलंदाजी करताना आपल्याला मच्छिंद्र स्फूर्ती धारावी टीम मध्ये पाहायला मिळेल की मच्छिंद्र स्फूर्ती धारावी टीम मध्ये कोणकोणते गोलंदाज आहेत आज आपल्याला खऱ्या अर्थानं दिसतील. कामेश नाईक, डॉट बॉल येतोय. रोनित अशोक पाटील स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. कोलबटापाचा चेंडू आहे, अपड्राय केलाय, धावचीची संधी आहे, डायरेक्ट हिट झाला असं तर कदाचित धोका निर्माण झाला असता. 2 धावा मिळतील. येस, 2 धावा मिळतील. 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26-26 या आकड्यावर. आदरणीय आमचे भाऊजी गंगेश कोळी साहेबांचं आगमन झालंय. कधीही दिवाळ्या गावात जा, कधीही तुम्ही दिवा गावात या. गंगेश कोळींना जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो ना, त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल आहे ना, अगदी आमच्या मनात त्यांचं घर अगदी घर करतात असं व्यक्तिमत्व आहे. पाहुण्यांचा कसा करावा हे यांच्याकडून शिकणं गरजेचं आहे. इतका दिलदार व्यक्तिमत्व. फटका चांगला, अपड्राय केला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर मिळतीये. एका धावाने टीमची धावसंख्या 27-27 आणि स्कोर बोर्ड धावसंख्येला आकार येतोय. 50, 55, 60 पर्यंत मजल मारली तर मॅच मध्ये मजा येईल. सँडी सर नक्कीच विघ्नेश, कारण 3 प्रमुख नाहीत. विकी नाही, सचिन नाही, धीरज नाहीये. त्यासाठी 60-65 वर पोहोचलं तर मॅचला धमाल येईल. परंतु इथे बनतात 27 धावा. चौथोर कामेश नाईक आपलं पहिलं टाकतात. टीम कडून चौथं फुल टॉस होती, डाऊन द लेग साईड वळत आहे. त्यानंतर सांगितले आदरणीय आमचे परम मित्र, त्यांचा सकाळीच आम्हाला गुड मॉर्निंग असतो. गोठवली गावचा एक सन्मानित बॉलर, ज्यांना अक्षरशः 15-20 वर्ष गोठवली 11 गोठवलीची ही धुरा वाहिली ॲज बॉलर, ज्यांना मात्र आपण आदरणीय सन्मानीय, कारण या स्पर्धेचे प्रमुख करता धरता भाग्य विधाते प्रकाशजी मडवी आपल्या सन्मानाने बोलवतात. त्यांच्या शब्दाला आम्हाला माहीत तुम्ही येत नाहीत बरेच वेळेला, परंतु सन्मानाने जो आवाज देणे तो तुम्ही निश्चित त्याचा स्वीकार करा आणि पावलं आपली आमच्या मुख्य बॅट्समॅनवर वळवा. वाट स्टायलिश स्ट्रोक यार, कमालीचे गॅपला शोधून काढल्यानंतर गॅपमधून तेच तर चेंडू काढला सर बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन, बेहतरीन स्ट्रोक यार, जस्ट इनसाइड आउट. बेहतरीन शॉट बाय रोनित. 4 रन केली. 4 धावांना धावसंख्या फुलली जाते. CR पाटील फाउंडेशन कुमार इलेन तुर्बी आता पोहोचतो चौकारीने 32 वर. 32 वर 3 गडी बाद. रोनित पाटील एक चांगला फलंदाज आणि मोठी खेळी खेळण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे. आणि ज्याप्रमाणे नमित पाटीलने आपला दमखम दाखवला त्याप्रमाणे या रोनित पाटीलने देखील तुर्भे टीमसाठी नेहमीच उपयुक्त आपले इनिंग खेळले. अनेक वेळा अशाच सिच्युएशनमध्ये त्याने आपल्या टीमसाठी धावा बनवल्यात. फटका हवेत आहे, संधी आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का? खूप चांगला झेल पकडला जातोय आदित्यच्या माध्यमातून आणि रोनित पाटीलला परतावा लागेल. चौथा धक्का लागतोय CR पाटील फाउंडेशन टीमला. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 32. येस, फटका पाहिला तर कव्हर पॉईंटच्या वरून मारायचा प्रयत्न जरूर होता, पण इनसाइड सर्कल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. मी आदित्यची मात्र खरोखरच दाद देताना त्याला कौतुक करतोय, कारण जी घारीसारखी नजर ठेवली उलट्या दिशेत, दॅट इज अ ग्रेट सुपर कॅचर. चांगला झेल मात्र आदित्यच्या माध्यमातून घेतला आणि पहिली सफलता कामेश नाईकला मात्र मिळवून दिली. अशा प्रकारे 4 विकेट गमावल्यानंतर क्वार्टर फायनलच्या पहिल्या इनिंग मध्ये खेळताना CR पाटील कुमार इलेन तुर्बे पोहोचते 32 वर. धावसंख्या चांगली आहे, कारण अजूनही जवळपास 13 चेंडूचा खेळ शेष आहे. विघ्नेश, 13 बॉल मध्ये 20, 25, 30 धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. कारण की मच्छिंद्र स्फूर्ती धारावी टीमचे 3 प्रमुख खेळाडू नाही तर देखील या टीमने ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केला, जी विनिंग स्पिरिट असतो ना, तो सातत्याने धारावी टीमकडे पाहायला मिळतोय आणि तो स्पिरिट आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन दी अप खेळा, फटका हा येत आहे इनसाइड आउट. चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हेमंत पाटीलच्या बॅट मधून पहिला धमाका षटकार.
चला इथून विघ्नेश 4 ओव्हरचा खेळ समाप्त हो. काय स्ट्रोक होते यार, व्हॉट अ ग्रेट शॉट. जेव्हा सर्व साथ सोडून जातात तेव्हा हा अकेला चल चला चल काम मात्र चालून जातो. नाव आहे हेमंत पाटील, जस्ट लाईक द स्टीफन वॉ ऑन द ऑस्ट्रेलियन. एकी साथीला स्टीफन वॉच्या कोणी नसायचं तेव्हा स्टीफन हमखास खेळायचा. तेव्हा एकावर एक जसे गडी कुमार सीआर फाउंडेशन चे जात आहेत तेव्हा हेमंत पाटील आल्या आल्या सांगतोय आय एम द बेस्ट, आय एम द क्रुशियल मुमेंट जस्ट हँडसे करून असे स्टीफन वॉ सेम स्टाईल मध्ये हा खेळणार म्हणजे खेळणार. षटकाराला आलेल्या दणदणीत खातं खोललं. 4 ओव्हरची समाप्ती होते. सीआर पाटील फाउंडेशन कुमार 11th ओव्हर आता पोहोचते 38वर 4. आणि आता काम चलाव बॉलरला जर गोलंदाजी दिल्यानंतर त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी आता सुरुवात केली गेली आहे. कारण की विशाल भोईर, कामेश नाईक हे प्रमुख अस्त्र नाही आहे धारावी टीमची, पण आज प्रमुख गोलंदाज उपस्थित नसताना देखील आज गोलंदाजी करावी लागते. त्यामुळेच हे प्रेशर आहे. फटका हवेत आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक कामेश नाईक पोहोचेल का? इथे प्रयत्न चांगला आहे. सोहेल नाईक चांगला झेल. सुपर कॅच. सगळ्याच खेळाडूने इम्प्रेस केलाय. काय कॅचेस पकडल्यात. सुपर. रवी म्हात्रे परतलाय. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना रवी म्हात्रेने आपल्या टीमसाठी धावांचं योगदान दिलं आणि तो मात्र परतलाय. आपल्या टीमसाठी रवी म्हात्रेने तब्बल 13 धावांचं योगदान दिलं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 42 आकड्यावर. 42 वर पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर विकेट आली आणि आता न्यू बॅटर राहुल कांबळेचा बंधू म्हणजे सुमेश कांबळे मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आणि त्याच दरम्यान आमचे लाडके भाऊजी, जेव्हा भाऊजींना आम्ही बघतो ना तेव्हा खरोखरच आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो. स्वागत आहे भाऊजी. अशा बरं 42 धावा अजून एक 8-10 चेंडूचा खेळ आय थिंक बाकी आहे. चौकाराला विकेट आले. कशमकश पाहायला मिळते. एक युजफुल बॉलर पर्याय नाही, परंतु विशाचा अंगी गोलंदाजी इंटू द ब्लॉक. कडक बॉल आहे, बुंद्यात मारलं. पाहिलं असं करत नाही का करतो. जेव्हा विकी नसेल, जेव्हा सचिन नसेल तेव्हा दुसरा ऑप्शन नसतो विघ्नेश. कारण जेव्हा प्रशांत नाईक होता, पण प्रशांतने खास करून दीपक आणि नवथुरांसाठी जागा खाली केली. त्याचं कौतुक करतो मी डेफिनेटली. येस, कुठल्याही क्रुशियल सिच्युएशनला आपल्या टीमला साथ देणं गरजेचं आहे आणि तेच देत असताना यावेळेस विशाल भोईर चांगली गोलंदाजी. रवी म्हात्रे सारखा सेट बॅट्समनला त्यांनी बाद केलं दुसऱ्याच बॉलवर. आणि ज्या वेळेस गरज असते ना त्या वेळेस आपण त्या पोझिशनमध्ये आणि त्या सिच्युएशनमध्ये आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे आणि ते कॉन्ट्रीब्युशन देतात प्रत्येक टीम खेळाडू. यशांचा वेध. हेमंत पाटील स्लॉग ओव्हर मध्ये घातक ठरला असता, पण त्याला बाद करण्यासाठी एक षडयंत्र रचलं होतं. हे गेम प्लॅन केला होता आणि यशांचा वेध घेतला इन टू द ब्लॉक होल आणि फर्निचर डिस्ट्रॉय झाला. हेमंत पाटीलची इम्पॉर्टंट विकेट इम्पॉर्टंट सिच्युएशनला पडताना येथे सीआर पाटील फाउंडेशन टीम आता बॅकफूटला गेली आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये सँडी सर हेमंत पाटीलचं थांबणं गरजेचं होतं, पण हेमंत पाटीलची विकेट आता मोचणारी असणार आहे. नक्कीच चांगलं कमेंट. हवेमध्ये चेंडू वळाला. पहा हलकीशी हवा, समुद्र आहे जवळ, ते समुद्र हलकीशी हवा, स्विंग जास्त झालं. स्विंगिंग यॉर्कर परफेक्टली बुंद्यात. क्लीन बोल्ड. अजून आम्हाला आठवतं ना 1983 वर्ल्ड कप जेव्हा माल्कम मार्शल आणि जेफ्री दुजाची जोडी एकदम घट्ट पकडली होती, जमलेली होती. इथलं फोडावं कसं, तेव्हा गावस्करच्या जवळ कपिल देव निखन झाला आणि सांगितलं काय करावं. तर तेव्हा सल्ला दिला सुनील गावस्करने, यू यूज टू द मोहिंदर अंबरनाथ. पहा मोहिंदर अंबरनाथ जसं आणलं बॉलिंग मार्कवर 1983, हा एक चमत्कार घडवला त्या स्पेलमध्ये. काय बॉलिंग टाकली आहे मोहिंदर अंबरनाथ. तशा प्रकारे विषयाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो भावेशनं सुपर्ब काम केलं. तर हँडलिंग द बॉलर ऑपर करता बरोबर जेव्हा क्षण होती हेमंतची विकेट काढण्याची तेव्हा बरोबर विशालला आणलं. त्याने काय केलं, स्विंगिंग गावकरनं घात केला त्रिपलाची. 43वर 6 सद्यस्थिती आहे. न्यू बॅटर चिनू पाटील. खोलबा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. यशांचा वेध. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट. सुपर बॉलिंग परफॉर्मन्स मिस्टर विशाल भोईर.
कोण म्हणते आज विक्की भोईर नाही, कोण म्हणते सचिन नाईक नाही, कोण म्हणतंय आज धीरज भोईर नाही, पण त्यांची कमतरता अजिबात भासली नाही. ज्या पद्धतीने कामेशनी गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने विशाल भोईरने गोलंदाजी केली, ज्याप्रमाणे सचिन दीपक ठाकूरने गोलंदाजी केली आणि भावेश नाईकने देखील अफलातून गोलंदाजी केली, म्हणजेच एक मोठ्या बॅटिंग लाईनअप सी आर पांडे फाउंडेशन टीमच्या बॅटिंग लाईनअपला कोलॅप्स करण्यामध्ये हे सगळेच गोलंदाज यशस्वी झालाय. काय ओव्हर, काय गोलंदाजी, प्रत्येक खेळाडूवर एक डावपेच राखला जातो आणि ओव्हर जर पाहिलं तर संपले गेले 5 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 43 आणि या ओव्हरमध्ये विशाल भोईरने फक्त 5 धावा खर्च केल्यात. म्हणजे पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्यानंतर रवी मात्रेची विकेट, त्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट. म्हणजेच एका ओव्हरमध्ये 3 गडी बाद आणि 5 धावा त्यांनी आपल्या खर्च केल्यात. 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 43 धावा दाखल करला. ते शेवटची ओव्हर आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर कौशल पाटील. या खेळाडूचा विचार केला तर ना सँडी सर 7 बॉलमध्ये 7 षटकार. तुर्भा प्रीमियर लीग मध्ये, आगरीगोळी प्रीमियर लीगचे मला आजही आठवते की ज्यावेळेस 2 बॉलमध्ये 10 धावांची आवश्यकता असताना लगातारचे 2 षटकार सामना जिंकून दिला होता कराव्याच्या मैदानावर. असा अफलातून खेळ करण्यासाठी आणि स्लॉग ओव्हरचा स्पेशलिस्ट बॅट्समन म्हणून ओळखला जातो कौशल पाटील. नक्कीच नक्कीच. आणि तेथेच फटका राधाकृष्ण दिवाला बसला होता. कौशलनं ते टीम बाहेर त्या फटक्याने राईट अमोर द विकेट, स्लॉगिंग द अपसाइड ऑफ सम कडक बॉल यार. यंगस्टर वापरलाय, नाव आहे या बॉलरचं वेदांत. काय बॉल टाकले यार. मी कॅप्टनशिपलाच श्रेय देईल. काय कॅप्टनशिप केली यार या भावेशने. तो तेवढा तगडा ऑलराऊंडर आणि विघ्नेश तितका जबरदस्त गुण त्याने सचिन पासून अवगत केली आहेत. लवली कॅप्टनशिप. अनेक स्पर्धा खेळत असताना जी मॅच्युरिटी येते ना, जी गेम अवेअरनेस येतो ना, ते आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला आहे, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे दीपक ठाकूर, त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू जातोय. उमेश कांबळेच्या बॅटमधून पहिला षटकार, 6 धावा. या फटक्यांची गरज आहे. 50+ धावा झाल्या तर मजा येईल. कालचा पहिला सामना मला आठवतो की काल 42 धावा, दुसरा सामना 42 धावा डिफेंड झाल्या. म्हणजेच क्रिकेट या खेळपट्टीवर धावा चेस येऊ शकतील, धावा डिफेंड येऊ शकतील. कारण की घणसोली टीमने 73 धावा अवघ्या 4 ओव्हरमध्ये कंप्लीट केल्या होत्या. क्रिकेटची हीच कशमकश आहे. ही अनिश्चितता भावते आमच्या लाडक्यापेक्षा. सरचं स्वागत आहे. वॉट अ शॉट यार. हेलिकॉप्टर. ओ हो, लँड मात्र प्रॉपर टेकेने झाला नाही. उडवला होता परंतु विश्वास बसत नाही. बस आउट आहे उमेश. छोटे मैया तर छोटे बडे मैया शुभमनला. ही जोडी मात्र खूप काम येते. उमेश आणि राहुल कांबळे ब्रदर. परंतु इथे आणखी एक झटका बसलाय. गडी क्रमांक इथून होते 8वा बाद. 8 गडी बाद, स्कोर आहे 49. धावसंख्या ठीकठाक मी म्हणेन. सकाळचं सत्र आहे विघ्नेश. हलकीशी गुलाबी थंडीने थोडं पृष्ठभाग आहे सरफेस ऑफ द पिच. डेफिनेटली तो जोपर्यंत सरफेस हटला जाणार नाही तोपर्यंत 65-60 धावसा डेफिनेटली फायटिंग असतील. डेफिनेटली सकाळचं सत्र आहे, त्यामुळेच ज्या पद्धतीने बॅटिंग सुरू आहे. मागचा बॉल जर पाहिलं तर अगदी स्लॉटमध्ये होता, तो एलिव्हेशन मिळाला नाही, टायमिंग होऊ शकलं नाही. खूप चांगला झेल विशाल भोईरने केलं. विशाल भोईरने आज गोलंदाजीमध्ये करामत दाखवली आणि फिल्डिंग करत असताना देखील त्याने झेल पकडले. त्यामुळेच आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन. अजून बॅटिंग बाकी आहे. 49 धावा फलकावर लागले. न्यू बॅटर भाविन पाटील आला, एक यंगस्टर खेळाडू आहे. याच मैदानावर रेकॉर्ड आहे आणि याच मैदानावर स्पर्धा खेळत असताना अगदी प्रत्येक मॅचमध्ये अगदी 5-6 धावा दिल्या होत्या आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरला होता आज भाविन पाटील. काय घडलंय. खराब क्रिकेट. भावेश नाईक ज्या पद्धतीने अगदी चपलता दाखवली, चाणाक्ष दाखवली आणि चतुरताही दाखवली, क्रीज सोडण्याचा प्रयत्न केला भाविन पाटीलने आणि स्ट्राईक एंडवर त्याने हिट केला. म्हणजेच कौशल पाटीलला अगदी मागेच ठेवलं आणि कौशल पाटील बाद झाला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र एक एंड सोडणं गरजेचं नव्हतं. सुभाष काका यांचं आगमन झालंय आणि अशा तऱ्हेने त्यांना देखील विनंती करतो की मंचावर या. कौशल पाटील कुठलाही बॉल न खेळता शेवटच्या ओव्हरमध्ये 0वर बाद झाला. सुभाष काका ज्या वेळी येतात तेव्हा त्यांचा हसमुख आणि त्यांचा जो डान्स आहे ना तो फार आनंद देणार आहे. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. सँडी सर. येस, एक चांगला नर्तक डान्सर म्हणून सांगितलंय सुभाष काका यांचं आगमन होते. लास्ट 2 बॉल टू गो.
चांगली गोलंदाजी अतुल मी षटकार जरूर दिलं त्याच्यानंतर विकेटही घेतलाय बामीन फेस करणार 5वा बॉल सोडून दिला पिचिंग ऑफ स्टंप परंतु चूक झाली मी म्हणेन भामींकडून भामीन अंकुश पाटील एक चांगला नवीन बॅटर आलाय माफ करा अभि गोलंदाजी अभिने मात्र पावसामध्ये धुमाकूळ घातली होती त्यानंतर पाहिलं डी.आर. पाटील वॉरियर्स ती प्रीमियर लीग गाजवली याने गोलंदाजाने सोडून दिले पुन्हा एकदा चूक झाल्या दोन्ही वेळेला का सोडून दिलं सफल होण्याचा प्रयत्न तो निकष काढला मी म्हणेन तो समोर ठेवून गुरुनाथ पाटण्याचा फेअर डिलिव्हरी अशा प्रकारे पहिलं इनिंग मात्र इथे होतं समाप्त क्वार्टर फायनलची मॅच जय भवानी मित्रमंडळ 27 वर्ष पर्व आणि फायनलचा दिवस जी लढत पहिल्या दिवशी शिल्लक होती ती आज पहिल्यांदाच आपल्या भेटीला एका बाजूला पाहिलं तर बॉलिंग करताना कडक कॅप्टनशिपच्या जोरावर काय हँडलिंग बॉलर केले आहे मी भावेशला खरोखर 100% गुण देईन व्हॉट अ लवली कॅप्टनशिप बाय भावेश कारण 3 प्रमुख खेळाडू असताना त्याने कुठेही मात्र असं प्रेशर घेतलं नाही सहज सुंदर असं कल्पक नेतृत्व धावसंख्या पहिल्या इनिंगचा खेळ समजतोय 8 गडी बाद CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे 49 बनवल्या 50 धावांचं टार्गेट 6 ओव्हरची मॅच काय होईल कोणालाच माहित नाही एक इनिंग ब्रेक नंतर मात्र जो विजेता संघ आहे त्यांना मी सूचना करतो जो जिंकेल तो लगेचच सेमीफायनल खेळेल आणि टीम समोर असेल गावदेवी ऐरोलच्या विरुद्ध ती पहिली सेमीफायनल म्हणजे तुम्हाला थोडासा वेळ कमी मिळेल आम्ही समजू शकतो पण तो नाईलाज आहे त्या दरम्यान एक इनिंग संपतो आणि आम्ही विनंती करतोय ज्याने 40 वर्ष अतिशय जबरदस्त आपल्या वाणीने हिंदीने तुम्हाला सर्वांना मोहित केलं मंत्रमुग्ध केलं ते RJ प्रदीपजी विचारे असतील सम्राट आमच्या कॉम बॉक्स मध्ये साथ देतील येस भावेश विजय पाटील चांगले स्कोरर आहेत स्वागत आहे भावेश चांगला स्कोरर वडील गुड अंपायरिंग चला पहिलं इनिंग संपलं 50 धावा बनवायच्या सकाळचं सत्र चांगलं अंपायरच्या पहिल्या दिवसापासून सटीक निर्णय दिलेला आहे उदयजी तांडेल असतील गुरुनाथ पाटील याने सुरेख इम्प्रेस केलं खूप छान अशी ही अंपायरिंगच्या भूमिकेत मी ग्रामीण टेनिस क्रिकेट जे थेट प्रेक्षक आपल्याला समोर दाखवतात त्याही संपूर्ण टीमचे आम्ही कौतुक करताना क्लीन क्वालिटीचं क्रिकेट पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅचपासून इथे दाखवलं केवळ एक अर्धशतक पाहायला मिळालं आहे हॅट्रिक अजून यायची बाकी आहे त्या प्रतीक्षेत आहे आमचा प्रेक्षक लाजबाब जय भवानी ग्रुप दिवा कोलेवाड आयोजित ही सन्मानित स्पर्धा या स्पर्धेचे भाग्य विधाते प्रकाशजी माडवी यांच्या माध्यमातून आमच्या काका त्यांचे पिताश्री यांना भावपूर्ण सन्मानित ह्या मोठमोठ्या ट्रॉफीज तर त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहोत दोस्तीतील दुनियेतील हा राजा माणूस मी म्हणेन उपस्थित नारायणजी म्हात्रे त्यांच्या समेत तसेच आमचे DM बाय आहेत संपूर्ण सुभाष काका असतील चला बॉल पूर्व 50 धावांचं आव्हान जरी माफक वाटलं 6 ओव्हरच्या मॅचमध्ये परंतु सकाळच्या सत्रामध्ये काही कारनामे करतील कारण हवेमध्ये कसा चेंडूला स्विंगिंग यॉर्कर करताना क्लीन बॉल केलं होतं हेमंत पाटीलला ती मॅजिक डिलिव्हरी टाकली ती विशाल भोईरने आता जोडीला मात्र आलेलं आहे कोण आले रे समित पाटील पहा कसा प्रयोग केलाय कारण 3 प्रमुख ऑलराऊंडर नाही सचिन इराजी नाईक धीरज अभिमन्यू भोईर अँड विकी पंडितनाथ भोईर ते 3 प्रमुख त्यामुळे थोडासा बदल केला कॅप्टनने कारण एक कोणतरी प्रमुख जो भन्नाट फॉर्म मध्ये प्रमुख ज्याने 7-8 वर्ष मचिंद्र स्मृती दारे टीमची धुरा चोख वाहिली आहे त्यासाठी त्याने निर्णय घेतलाय की तू थोडा थांब पॉवर प्लेनं मी कसा भेटतो त्याच्यानंतर जर विकेट पटापट बोलले तर सांभाळणार कोणतरी मध्यात पाहिजे म्हणून मिडल ऑर्डरला विशालला ठेवलंय दॅट अ गुड कम्पॅरिझन अन्स अगेन बाय भावेश नाईक 50 धावांचं आव्हान जय भवानी ग्रुप घेऊन येते 90,000 प्रथम पारितोषिक कॅश 45 द्वितीय आणि या लाजबाब आमच्या मित्रांच्या माध्यमातून प्रकाशजी मडबी यांच्या माध्यमातून या आकर्षित हवे अवश्य वाटणाऱ्या ट्रॉफीज सोरेक 6च्या 6 रात्र पडली त्याची तमाना मात्र तुम्हाला खेळा गेल का चुकी कोणाचं आहे तुम्ही उशिरा नेतात त्याला आम्ही काय करणार 6 ओव्हरचे खेळणार लागतात पण पहा नवी मध्ये आहे 10 वाजता चेंडू पडला जातोय खरोखरच याचं अनुकरण करावं येणाऱ्या स्पर्धेमध्ये आयोजकाने का कुठे दोस्ती तुम्ही बाजूला ठेवा प्रत्येक कडू असतं पण त्याचे जे
रिझल्ट मिळेल तो निश्चित गोडवा असेल. कारण वेळेनुसार सामने जर चालू तर 5-5 काय 6-6 वर्षाच्या ओव्हरच्या पण ठेवू शकतोय. जाऊया आणि बॅक टू द क्रिकेट. 50 धावांचा भावेश मात्र आलाय. तर पहिली ओव्हर अभि गोलंदाजी ट्रॅकवर. भावेश नाईक शतकापासून दूर ठेवला, लाईन मिस केली, ऑप्शनच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. भावेश नाईकचा विचार केला तर अगदी यंगस्टर खेळाडूने सुरुवात केली आणि ज्यावेळेस सचिन नाईकने म्हटलं होतं की जरूर आमच्या टीममध्ये धीरजचं नाव घेतलं जातं, विक्की भोईरचं नाव घेतलं, माझं नाव घेतलं जातं, पण त्यामध्ये एक नवीन खेळाडू आहे जो भावेश नाईक. येणाऱ्या कालावधीमध्ये बघा कशा पद्धतीने जो खेळ करतोय आणि ते खरं झालं. मागच्या 4 वर्षापूर्वी हे वक्तव्य सचिन नाईकने केले होते, पण आज भावेश नाईकने आपल्या खेळाचा ठसा अखंड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजवला आणि आपल्या खेळाने सगळ्यांनाच इम्प्रेस केलाय. नुकतीच NMTCA प्रेझेंट्स नवी मुंबई चॅम्पियन्स लीग झाली होती, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा किताब आपल्या नावी केला होता. सर्वाधिक जास्त धावा आणि सर्वाधिक विकेट घेण्याचा कारनामा त्याने केला होता आणि त्यामुळेच ही मोटर बाईक आहे, 4थी मोटर बाईक त्याने पटकावली होती भावेश नाईक. सुपर ग्रेट क्रिकेट, गुड ऑलराऊंडर ऑफ नवी मुंबई, धुमाकूळ घालतोय. म्हणून द मॅन ऑफ द सिरीजचा विचार करता अग्रस्थानी मी निश्चित नाव घेईन भावेश नाईक, नो डाऊट. नाव स्ट्राईक समित पाटील ऑन द अभि गुड फिल्डिंग ऑन द फॉलो थ्रू. चांगला मात्र इथे थांबवलं चेंडू, परंतु डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, नेम चुकलाय. 2 धावा धावफलक, लक्ष्य 50. सकाळचं सत्र शेवटच्या क्षणापर्यंत जाण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही, कारण तेवढा स्पेल भक्कम आहे मी म्हणेन. निश्चितच हेमंत पाटील यायचा निमित्त चांगला हाताळू शकतो. अँड अभि नाव सुपर. भाव्यांसारखा एक होतकरू नवतरुण बॉलर आहे भावीन अंकुश पाटील. ओ माय गॉड, टप्पा चेंडू जोरदार, फिंगर गॉन ऑफ, इज द फर्स्ट विकेट. समित गॉन, लेग बिफोर द विकेट, प्लग बाधा, पायचीतचा पहिली शिकार. 2-1. पहिला गडी गारत होतोय, 2 धावा 1 गडी बाद अशी स्थिती सध्याच्या घडीला. टीट फॉर टॅट जसं उत्तर. जर तुमची गोलंदाजी जी धार असेल तर 50 धावा डिफेंड होऊ शकतील, त्यामुळेच क्रिकेट हा निश्चिताने भरलेला खेळ. ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे, अभि गोलंदाजी करतोय, हेमंत पाटीलची ओव्हर असेल, त्याचबरोबर आपण भाविन पाटील, हे 3 प्रमुख असतात ते महत्त्वाचे असणार आहे. नमित पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केली, त्यामुळेच या 4 गोलंदाजावर मोठी जबाबदारी असेल. जर तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर जितक्या लवकर तुम्हाला भावेश नाईकला बाद करावा लागेल. जर भावेश नाईक 3-4 ओव्हर राहिला तर ही मॅच लवकर संपेल, पण जो तो लवकर बाद झाला तर मच्छिंद्र स्मृती दारावे टीम प्रेशरमध्ये येईल. पण त्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विशाल भोईर, ज्या खेळाडूने देखील जर पाहिलं तर नेहमीच कॉन्ट्रीब्युशन दिलं, अगदी प्रकाश झोतापासून दूर असतो विशाल भोईर, अगदी शांत स्वभावाचा आहे तो, कोणाशी जास्त बोलत नाही आणि जास्त चर्चा करत नाही, पण ज्या वेळेस तो बॅटिंग करतो ना, त्याचे कलात्मक स्ट्रोक, त्याची बॅटिंग स्टाईल, त्याने अगदी खेळलेले स्ट्रोक हे पाहण्यासारखे असतात. त्यामुळेच बरेच गोष्टी असतात की काही खेळाडू बोलतात जास्त, करतात कमी, पण हा खेळाडू आहे हा बोलतो कमी आणि करतो जास्त. विशाल भोईर फलंदाजीसाठी मैदानाचा आठवतोय. नक्कीच बरोबर म्हटलं, कारण असं त्याचं एकदम त्या युगात तो जन्माला का अगोदर त्याचे स्टार खेळाडू, त्यामुळे थोडासा झाकला मी म्हणेन. धीरज असेल, विक्की असेल आणि भावेश, परंतु कुठेतरी जशी संधी मिळते तेव्हा मात्र अफलातून खेळतो विशाल. एक आशेत आहे बॉलिंग मार्कवर पहिलं ओव्हर हाताळताना अभि. शेअर पाटील फाउंडेशन, ओ बॅटची कडा, अबे फ्रॉम द बॉडी, सरळ जातो गोशांकित डिक्लेअर झोनमध्ये. सिंगलने खातं खोलता आल्या विशाल बोल, सिंगलने वाढवतो स्कोअर. मच्छिंद्र स्मृती धारावी इन क्वार्टर फायनल 50 धावांचा पाठलाग करताना 1 गडी बाद 3. विशाल भोईर हा खेळाडू जर पाहिलं तर त्याची फुटवर्क इतकं चांगलं नाही, पण त्याचा हँड अँड कॉर्डिनेशन खूप चांगलं आहे. त्यामुळेच हा बॅटर नेहमीच अगदी रिस्टच्या मनगटाच्या साहाय्याने चांगली बॅटिंग करतो. पुन्हा एकदा अगदी अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना तेज तरार चेंडू पाहायला मिळते, पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय, डॉट बॉलची सांगता होती. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर आणि 50 धावांचं टार्गेट इथे डिफेंड करण्यासाठी अशा गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढणं फार इम्पॉर्टंट असेल. अभि कम्सिंग बॉल, लास्ट बॉल डिलिव्हरी इन पॉवर प्ले. फर्स्ट काय दाबून मारले आहे
बॅकफुटवर जाताना बाईक पर डीप स्कोअर लेवल आला खणखणीत चौकार ही खासियत आहे. जेव्हा कोणी नसतो तेव्हा माझं नाव चर्चेमध्ये काय येतो, कारण संकट मोचक बॅटर ही ओळख आहे विशाची. खणखणीत मात्र गोड शेवट करताना शेवटच्या बॉलवरती चौकार खचताना हा विशाल 4ने जाते मच्छिंद्र स्मृती दारे पुढे 7वर 1 सद्यस्थिती बनवायचे 50 आणखीन मध्ये 43 धावे आहेत. 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे. ओव्हर फिनिश्ड षटक संपलाय. व्हाईटने सुरुवात केली होती एक सिंगल डॉट विकेट, एक 1D डॉट आणि चौकार खणखणीत. 43 धावा आहेत विघ्नेश अजून जिंकण्यासाठी. मंजिल दूर आहे परंतु सटीक लाईनला नसले तर मॅच मध्ये अजून रंगत. हे प्रमुख बॅट्समन मध्ये एखादा जरी बॅट्समन लवकर बाद होतो ना तर प्रेशर वाढेल. डेफिनेटली प्रेशर वाढेल. आणि दोन मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत असताना ज्या पद्धतीने परफॉर्मन्स सुरू आहे, पहिला डाव जर पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा झाल्या होत्या सियर फाउंडेशन टीमचा आणि नमित पाटील बाद झाला होता. या डावामध्ये जर पाहिलं तर 7 धावा दाफलकावर लागलेत आणि 1 गडी बाद आहे. म्हणजे स्थिती जर पाहिली तर मागच्या इनिंगमध्ये चांगली स्थिती होती, पण त्यानंतरच्या ओव्हरमध्ये ज्या कमबॅक केलं, ज्या पद्धतीने दीपक ठाकूरने गोलंदाजी केली, ज्या पद्धतीने विशाल भोईरने गोलंदाजी केली आणि वेदांत शेवटचं षटक ते देखील तितकंच धारदार राहिलं. तर ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी हेमंत पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, भावेश नाईक स्ट्रायकिंगवर आहे. इथे इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक कव्हर रिझन मध्ये. हा क्षेत्र अगदी कमी अंतरचा आहे त्यामुळे हे गाठलं गेलं पटकन आणि चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. काय टान्स होत आहे. बॅकफुट वर गेला जागा बोलले कम्प्लिटली फेस ओपन द बॅट अँड थ्रू द कव्हर एक्स्ट्रा कव्हर. दॅट इज वन ऑफ द टॉपेस्ट शॉट ऑफ द क्रिकेट. एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह बाय भावेश. सुपर स्ट्रोक. भावेश नाईकच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय 4 धावानं. इथे देखील टायमिंग होऊ शकलं नाही. अगदी कव्हर रिझन मध्ये मारण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय, खराब क्षेत्ररक्षण, चूक झाली. 1-1 धाव फार महत्वाची आहे. 1-1 धाव इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. ज्यावेळेस तुम्हाला 50 धावा डिफेंड करायच्या आहेत 6 ओव्हरमध्ये, त्यामुळेच 1-1 धाव वाचवण्याचा प्रयत्न आणि 1-1 धाव तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल. नक्कीच 1-1 धाव काय किती महत्वाचं ते आपण पाहिलं. जय गणेश कुशल सारचवले ती 1 धाव किती महत्वपूर्ण होती ते जाणवलं उशिराने. मोस्ट इम्पॉर्टंट एव्हरी रन. ग्रेट यॉर्क परफेक्ट बुंद्यात मारला. थोडंसं बॅकफुट गेला त्याला ढकलून दिलं शॉट एक्स्ट्रा का धाव जरी मिळाला नाही परंतु दॅट इज अ लवली डिफेन्स बाय भावेश. धावसंख्या आहे दापकर 13 1 गडी बाद. 50 धावांचा आव्हान. पॉवर प्ले सेकंड चालू आहे आणि बॉलिंग मार्कवर संकट मोचक खेळाडू म्हणजे ओळख आहे तो हेमंत पाटील. हेमंत पाटील इम्पॉर्टंट ओव्हर आहे. पॉवर प्ले क्रमांक 2. काय घडलंय, पडल्यानंतर उचली घेतली आहे. बॅट आणि बॉल मध्ये भरपूर गॅप होती त्यामुळेच डॉट बॉलची सांगता होतीये. 1-1 डॉट बॉल, 1-1 विकेट. डॉट बॉलचे पर्सेंटेज वाढले तर मॅच बनवू शकतो, पण भावेश नाईक क्रिकेटमध्ये भावेश नाईकचा दबदबा काय तो अटॅकिंग करतो, पण या मॅच मध्ये सेन्सिबल क्रिकेट. येस आणि तेच मी विचारणार होतो विघ्नेश त्याच्या अगोदर चढलं. कमाल यार. कारण अटॅक करावं का आपलं नैसर्गिक हो का डिफेन्स करू. डबल माइंडेड मध्ये कॅप्टन आहे, प्रेशर आहे आणि 3 प्रमुख शिवाय आपण खेळतोय. परंतु नॅचरल खेळल्यानंतर त्याने प्राधान्य दिलं. व्हॉट अ शॉट यार. जी कमी लांबीची आहे या मैदानामध्ये या बाउंड्रीला त्याने शोधलं. दॅट वॉज क्रिकेटचा एक मादक सौंदर्य दाखवताना प्रेक्षकांना. स्क्वेअर ऑफ द बाउंड्री. व्हॉट अ लवली षटकार. छरन अगदी खेचून मारलाय. सुपर स्ट्रोक. काय टायमिंग होतं आणि कव्हर रिझन मध्ये चेंडू फेकलाय 6 धावांसाठी. भावेश नाईक मॅच्युअर इनिंग करत असताना ऑन साइडला ऑन ड्राय खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब दर्जेदार चौकार. 4 धावांना षटक क्रमांक संपलं गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23. जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आपण कॅप्टन आहोत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. नक्कीच प्रकाश मित्रा तुझ्या मतासे मी सहमत असेल. काय खेळते यार. जबाबदारी प्रत्येकाने जर सांभाळली ना का मी मॅच घेऊन जाणार. दुसऱ्या जबाब टाकले तर मॅच टीमचं झालं वाटोळं. काय 3-3 नसताना प्रमुख नॅचरल जसं आपण पाहिलं होतं झिम्बाब्वे 1983 5 गडी बाद 17 तेव्हा कपिल देवने सरळ प्राधान्य दिलं. आता आपण जर 1-1 2-2 घेतल्या डिफेन्स केल्या तर आपण 50च्या आतमध्ये खोदून त्याने नैसर्गिकपणे प्राधान्य दिलं. ते प्राधान्य आता भावेशने सेम स्टाईल ऑफ द कपिल देव 1983 अगेन्स्ट झिम्बाब्वे 175 विश्व करंडकातलं ते
175 जवळजवळ 1983 साली ते मोडलं गेलं सर विमन रिचर्सने. अन्यथा 175 धावा हाय स्कोर वर्ल्ड कप. व्हॉट अ लवली बॅटिंग जस्ट लाईक द सेम भावेश इन दिस क्वार्टर फायनल. 23 धावा. इथे काय घडले, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. अभि पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. प्रामुख्याने या ओव्हरमध्ये भाविन पाटीलला का वापरलं नाही असा प्रश्न, असा सवाल केला जातोय, कारण की अभिने जरूर मागचं षटक चांगलं हाताळलं होतं, विकेट देखील प्राप्त केलं, त्यामुळे याला प्रमोट केलंय. पुन्हा एकदा एक संधी दिली आहे, डाव राचला गेलाय. टप्प्याचा बॉल पुल केलाय, पण या बॉलवर फक्त मी सिंगल. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. 24 धावा दाखल करावं लागलेत, अजूनही 26 करायचे. 50 धावा इतक्या मोठ्या धावा नाही आहेत, पण चांगली गोलंदाजी सटीक लाईन अँड लेंथवर केली तर या धावा देखील करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. आणि अभिला बरोबर मध्यात आणून ते चोख काम जरूर केलं का काहीतरी करेल तर अभि भन्नाट. पण पावसाळी ज्याने क्रिकेट गाजवलं, टेनिस क्रिकेट जो गाजवते, दॅट इज गुड कॅप्टन्सी मेमन इन सीआर पाटील फाउंडेशन. कुमार इलेंतुर्बे काय तेच तरा चेंडू टप्पापर्यंत घेतले स्विंग. 24 धावा धावफलकावर. 2 ओव्हर आणि 3 चेंडूची समाप्ती. आपल्या कोट्यातील शेवटचा ओव्हर जो एक गोलंदाज टाकू शकतो, टाकताना मात्र जबाबदार दिली अभिवर. सीआर पाटील फाउंडेशन कुमार इलेंतुर्बे क्वार्टर फायनल. 50 धावांचा यबान. काय क्रिकेट यार, चेंडूला जवळून मात्र काय खूबी होती स्ट्रोक मध्ये. पहा जिथे आडलावणं जाणं गरजेचं नव्हतं का स्वाभाविक डिक्लेअर झोन मध्ये कदाचित एकच मिळाली असते विघ्नेश, परंतु अडवण्याचा प्रयत्न. एक छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात, महत्वाच्या असतात. कारण चेंडू जर जाऊ दिला तर फक्त सिंगल मिळाली असती, पण प्रयत्न केला. 2 धावा मतकडनं उठतात, 2 ने पुढे जातो 26 वर. आता 24 धावा दूर आहे सेमीफायनलचं स्वप्न साकार होण्यासाठी. 2 बॉल आहेत, याच्यानंतर ड्रिंक्स जाईल मैदानामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपण्यासाठी. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या वीज देखील फटका चांगला आहे. कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत चेंडू होईल फरार. विशाल भोईरच्या बॅट मध्ये होतोय क्रॅकिंग चौकार. सुपर बॅटिंग, मॅच्युअर इनिंग करत असताना हे दोन्ही बॅटर अनुभव आहे. दोन्ही बॅटरने भरपूर क्रिकेट खेळले, त्यामुळेच शांत आणि संयम, त्याचबरोबर आक्रमकचा तडका या इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. भावेश नाईक आणि विशाल भोईरच्या माध्यमातून सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. 28 धावा 28. आणि ते काय घडलंय, नमीतला म्हणायचं होतं का इष्टांना लागला, पण बेल नाही. जोपर्यंत बेल्स खाली पडत नाही विकेट कशी मिळणार. चेंडू अडवणं गरजेचं होतं, पण सिंगल मिळते. 3 ओव्हरचा खेळ इथून झाला समाप्त. विघ्नेश धावसंख्या 31 वर आहे. आणखीन मात्र याच्यानंतर जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 19, व्हेरी क्लोज द मॅच. परंतु काही होऊ शकतं, कारण क्रिकेटच्या आकडे तेच अनिश्चित सांगतात. जो विजयाचा मोड तो कधी मात्र बॅकफुटवर जाईल, आणि बॅकफुटवर कोण येईल तर बॉलर. विकेट काढल्यानंतर ही संधी पुन्हा मिळू शकते. काही वेळ कोणालाच माहित नाही. जिंकणारा संघ पहिल्या दिवशी ज्याने सेमीफायनल गाठली तो ऐरेली कोहलीवाडा. टीम कॅप्टनला मी विनंती करेन का लगेचच जसं सामना संपतोय आपण आमच्या टॉस का बॉस मंचावर यायचं आहे. ती पहिली सेमीफायनल जय भवानी ग्रुप आयोजित दिलीप स्मृती चषक 27 या वर्षामध्ये अखंडितपणाने चाललेली शृंखला आपल्या भेटीला 90,000 प्रथम, 45,000 द्वितीय, प्लेअर ऑफ द सिरीज, मालिकावीर, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि प्रत्येक मॅचसाठी प्लेअर ऑफ द मॅच. ड्रिंक्स ट्रॉली थोडीशी चर्चा निश्चित होईल. विघ्नेश बोर 31 धावा लागल्यात, 19 धावा, 18 चेंडू शिल्लक, आणि पाहिले तर तब्बल अजूनही 8 गडी शिल्लक आहेत. काय वापसी होऊ शकते का हा मॅच जवळजवळ 5 ओव्हरमध्ये फिनिश करेल विघ्नेश? मच्छिंद्र स्मृती धारावी टीमची इनिंग्सची सुरुवात झाली होती 1 वर 1 गडी बाद अशी सुरुवात, अशा स्थितीमध्ये मॅचला सुरुवात झाली. त्यानंतर जर पाहिलं तर विशाल भोईर मैदानाच्या आतमध्ये आला आणि भावेश नाईकने सुरुवातीच्या काही काळ संयमाने पहिले काही डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळ, त्यानंतर चौकार लगवला, त्यानंतर बरेच डॉट बॉल आले तरी देखील शांत डोक्याने अगदी क्रिकेट खेळत असताना त्याला माहिती आहे रडारमध्ये बॉल येईल, मेरिटवर येईल, त्यावेळेस आपण आक्रमण करू, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, आणि त्याला साथ दिली विशाल भोईरने. जी साथ आहे ना ती फार इम्पॉर्टंट आहे. तेच सीआर फाउंडेशन टीमकडे तेच झालं, कारण की पार्टनरशिप होताना दिसली नाही. या पार्टनरशिप फार इम्पॉर्टंट असतात. या छोट्या पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून 30ची पार्टनरशिप झाली. या 50 धावांचा पाठलाग करत असताना म्हणजे या दोन्ही बॅटरने अर्ध काम केलंय, आता अर्ध काम बाकी आहे. आता अवघ्या 19 धावांची आवश्यकता आहे 18 बॉलमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नमित अशोक पाटील. मॅचची एज फ्लाय स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे.
नाराजी व्यक्त केली आहे. येस, उंच पोरा गोलंदाज आहे विघ्नेश आणि आपल्याला तिथे थर्ड मॅन का लावू नये. एकदा अगोदरच धाबा कमी, विकेट महत्वाची आहे, बॅटची कडा होती आणि तिथे कदाचित थर्ड मॅन असतं. डेफिनेटली द बिग विकेट टू द शेआर पाटील फाउंडेशन. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, सिंगल मिळते आणि भावेशला माहिती आहे की कशा पद्धतीने ही ओव्हर खेळून काढायची आणि जर आपल्या रडारमध्ये आपल्या स्लॉटमध्ये बॉल आला त्याला बाहेर पाठवायचं. हे चांगलं ठाऊक आहे. म्हणजे एका बाजूने आक्रमण, एका बाजूने संयम, ही मिश्र पाहायला मिळते. हे आहे डिफेन्सिव्ह क्रिकेट. ज्यावेळी छोटे टार्गेट तुम्हाला पार करायचे त्यावेळेस तुम्ही असा गेम प्लॅन करू शकता आणि तो गेम प्लॅन सुरू आहे. काय बॅटिंग, आज 3 प्रमुख खेळाडू नाही तर देखील धारावी टीम ही धारावी टीम प्रमाणेच वाटते. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, बॅटची एज, पुन्हा एकदा चेंडू फ्लाय स्लिप मध्ये जातोय. जो प्रश्न केला होता सँडी सरांनी की फ्लाय स्लिप मध्ये प्रोटेक्शन का नाही आहे, कारण की इम्पॉर्टंट आहे तुम्हाला डॉट बॉल नाही, आता इम्पॉर्टंट आहे तुम्हाला विकेट. संदेश मडवी यांचं देखील आगमन झालं. वेलकम सरच स्वागत आहे संदेश मडवी. वेलकम संदेश. अशावर पुल्ला बॉल हेमंत. व्हॉट अ शॉट, व्हॉट कडक कडक फ्लिकचा वापर. व्हॉट अ शॉट यार. प्रमुख नसतात तेव्हा थोडासा लुप्त होतो, पण प्रमुख नसल्यानंतर कच्चा फ्रंटवर होतो यार. कडक शॉट. व्हॉट हेलिकॉप्टर प्रॉपरली लँड ओव्हर द लॉंग ऑन इज मॅक्सिमम. चरण षटकार. धावसंख्या झपाट्याने जाते 40 वर. आता फक्त 10 धावा दूर. 10 धावांची आवश्यकता आहे. अगदी एक हाती सामना एका बाजूने झुकताना दिसतोय, कारण की ज्या पद्धतीने बॅटिंग झाली, ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, ज्या पद्धतीने फिल्डिंग झाली, प्रत्येक युनिटमध्ये धारावी टीमने आपल्या नावाला साजेशीर असा परफॉर्मन्स केला या मॅच मध्ये. 9 बॉलमध्ये 19 धावा भावेश खेळतोय आणि 11 बॉलमध्ये विशाल भोईर 20 या आकड्यावर खेळतोय. म्हणजे दोन्ही बॅटरने भरपूर बॉल अगदी खर्च केलेत, पण तितक्या धावा देखील केल्यात. षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर. आता 12 मध्ये 9 करायचे आहेत. व्हेरी क्लोज मॅच, बट क्रिकेट इज ऑलवेज अनसर्टन गेम ऑफ चान्स. 12 मध्ये 9 आता. परंतु वक्त की नजाकत बोलताना हा शब्द खूप मला आवडतो. वक्त की नजाकत ओळखली दोन्ही बॅटरने. प्रमुख आहेत. याच्यानंतर एकही जरी गेलं ना तर मॅच मात्र फिनिश. व्हॉट अ ग्रेट पार्टनरशिप बिटवीन भावेश टीम कॅप्टन अलॉंग विथ विशाल भोईर. तिसऱ्या घड्यासाठी ही लाजबाब पार्टनरशिप. तारीफ करतो आम्ही. सेम सचिन जवायचा राहुल द्रविड, नाईस नेम. गंगोली विथ सचिन रमेश तेंडुलकर, सचिन रमेश तेंडुलकर विथ वीरेंद्र सहवाग. गंभीर अशा किती भारतरत्नाने भागीदार रचले, त्याच्या जोरावर किती विजयाचे पर्सेंटेज वाढले भारतीय टीमचे. तसे पर्सेंटेज वाढते. प्रमुख खेळाडू नाही, हरकत नाही. त्यांच्या कामानिमित्त वडील आजारी, त्याच्यामध्ये सचिन खेळू शकत नाही. तर ISPL मध्ये निवड झाल्यामुळे धीरज खेळत नाहीये. विकी कोलकाता असे प्रमुख नाही, पण काय खेळ केला यार भावेशने. ग्रेट. 9 धावांची आवश्यकता. ऑप्शन पिचिंग होते, मागणी केली होती पण धुडकावून लागली, कारण थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला तर निकष काढला गुरुनाथ पाटीलने आणि चेंडू डॉट. 9 धावांची आवश्यकता आहे. भाविन पाटील हे अस्त्र फार उशिरा वापरले गेले या खेळपट्टीवर, या मैदानावर. भाविन पाटीलचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. पावसाळी स्पर्धा गाजवली ती या भाविन पाटील इम्प्रेस केलं होतं आणि सातत्यपूर्वक या खेळाडूने देखील आपली कामगिरी दाखवली. अगदी कमी वयात आपल्या टीम मध्ये एंट्री निश्चित झाली आणि बघता बघता या खेळाडूने पावसाळी स्पर्धा, टेनिस बॉल स्पर्धा आणि मागच्या हंगामात झालेली अग्रिकोळी प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा खिताब याने पटकावला होता. भाविन पाटील इम्प्रेसिव्ह आहे, यंगस्टर खेळाडू आहे. गरज आहे 10 मध्ये 11 मध्ये 9 धावांची. पुन्हा एकदा लाजबाब चेंडू पाहायला मिळते. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. हा हार्डलेन कुडलेन स्पॉटवर असा झोन आहे की जिकडे बॉल पडल्यानंतर अनइव्हन बाउन्स होतो. तसं ग्रेट यार, कारण लेदर चांगला गोलंदाज आहे. लेदर ही चांगला छान खेळतो. त्यामुळे हा जेव्हा जेव्हा लेदर बॉलर देतो उचलता भडी मार करतो. तो आता भडी मार करतो. भाविन अंकुश पाटील बॉलिंग मार्क पर राईट अमोर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन छान केलं, परंतु कुठेतरी दिशा हरपली, ती भरकटली, ते पाहिलं आणि त्याला दंडित करणारा गुरुनाथ पाटील म्हणतात का वाईट आहे दिशेपासून, पण काय चेंज केलं होतं यार. लवली यार.
हरकत नाही, प्रयोग जरी फसला ना तो करावं, त्याला हिंमत लागते, धाडस लागतं. ग्रेट बॉलिंग आहे. पुन्हा जातो वाईट लागण्यानंतर बॉलिंग मार्कवर. पॉइंट आहे, बॅकवर्ड पॉइंट, डीप कव्हर आपण पाहू शकतो. लॉंग ऑफ विकेट काढले तर मॅच मध्ये दमखम राहील. विकेट नाही काढलं तर सहज गत्या ही मॅच फिनिशची शक्यता नाकार नाही. विथ इन द सेमीफायनल विक्टरी टीम राईट मोर द विकेट. Wide shot, what a superb over the long up is another out of the bar by विशाल भोईर. कडक शॉट यार, बेहतरीन शॉट. 6 धावा आता फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता. ओनली 2 रन्स रिक्वायर्ड. कडक पार्टनरशिप, वेळीची गरज ओळखून हा खेळ विघ्नेश. डेफिनेटली इम्प्रेसिव्ह अँड इम्पॅक्टफुल बॅटिंग मिस्टर विशाल भोईर. शांत, संयमी आणि तितकाच आक्रमक आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातो. आता स्कोर झाला लेवल आणि 1 धावांची आवश्यकता आहे. नाव ओनली 1 रिक्वायर्ड. सुपर ओव्हर अन्यथा, परंतु बॉल भरपूर आहे. तसं क्वचित शक्यता वाटते, कारण अजून 8 गडी बाकी आहेत. ओव्हर 5 पहिले टाकताना भावीन अंकुश पाटील. गतीमध्ये परिवर्तन, बॅकफुट केला, जागा बनवा इथे. कॉंग्रॅच्युलेशन मच्छिंद्र स्फूर्ती धारावे रीच इन टू द सेमीफायनल. 4था टीम. काल पहिल्या दिवशी ऐरोली, गौतमी ऐरोली, तदनंतर पुन्हा एकदा त्याच गावाची टीम होती, अर्थातच ऐरोली कोलेवाडा, आणि काल होती गोटोली गावची गोटोली 11 गोटोली. आणि 4थ्या क्रमांकावर सेमीफायनलचं स्वप्न साकार करताना मच्छिंद्र स्फूर्ती धारावे